नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, तूर, मका, कांदा आणि केळी या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत। गव्हाच्या दरात चढउतार। राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सध्या गव्हाची आवक आणि दरांमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळते। नागपूर बाजारात आज गव्हाची आवक कालच्या 1238 क्विंटलवरून थेट 545 क्विंटलवर आली, म्हणजेच आवक निम्म्याने घटली। आवक कमी झाल्यामुळे येथील सरासरी दरात किंचित वाढ झाली असून कालचा 2371 रुपयांचा भाव आज 2383 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला। यामुळे आज बाजारात गव्हाला किमान 2200 ते कमाल 2444 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळालाय। दुसरीकडे अमरावती बाजारात मात्र उलटे चित्र दिसले। तिथे गव्हाची आवक 474 क्विंटलवरून 522 क्विंटल पर्यंत वाढली, पण आवक वाढल्यामुळे सरासरी दर 2325 रुपयांवरून 2250 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला। अमरावतीमध्ये आज गव्हाला 2150 ते 2350 प्रति क्विंटलचा भाव मिळाला। तर अकोला बाजारपेठेचा विचार केला तर तिथे आवक आणि भावात दोन्हीकडे घसरण आहे। अकोल्यात आवक 404 क्विंटलवरून 345 क्विंटलवर आली आणि सरासरी दरही 2300 रुपयांवरून 2285 रुपये प्रति क्विंटल झाला आहे, ज्यामुळे आज गव्हासाठी 2145 ते 2330 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। राज्यातील प्रमुख बाजारात आज तुरीची आवक कमी जास्त झाली असली तरी सर्वच ठिकाणी सरासरी दरात वाढ झाल्यामुळे तुरीचा बाजार चांगला राहिला आहे। अमरावती बाजारात तुरीची आवक कालच्या 39 क्विंटलवरून 50 क्विंटल पर्यंत वाढली आणि सरासरी भावही वाढून 8975 रुपये झाला। बाजारात आज तुरीला 8800 ते 9150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। लातूर बाजारात आवक 2808 क्विंटलवरून आज 1487 क्विंटलवर घसरली, पण आवक घटल्याने सरासरी भाव वाढून 7650 रुपयांवर गेला ते 7785 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला। तर अकोला बाजारात देखील आवक 1133 क्विंटलवरून 595 क्विंटल पर्यंत कमी झाली, मात्र सरासरी दरात कालच्या तुलनेत आज 500 रुपयांची वाढ होऊन तो 7600 रुपये झाला। त्यामुळे आज तुरीला 6200 ते 7985 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। एकूणच कमी आवकेमुळे तुरीचे दर तेजीत होते। बाजारात आज मक्याची आवक वाढली असली तरी सांगली आणि गोरेगावमध्ये दर स्थिर राहिल्याने मक्याचा बाजार स्थिरावलेला होता। सांगली मिरज बाजारात मक्याची आवक 340 क्विंटलवरून 450 क्विंटल पर्यंत वाढली, पण सरासरी भाव 2500 रुपयांवर कायम राहिला। बाजारात आज मक्याला 2250 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। तर गोरेगाव बाजारात हायब्रिड मक्याची आवक 248 क्विंटलवरून 265 क्विंटल झाली, तर सरासरी भाव 2400 रुपयांवर स्थिर राहून आज एकच दर 2400 रुपये प्रति क्विंटल मिळाला। तसंच नागपूर बाजारात आज मक्याची 100 क्विंटल आवक झाली असून तिथं मक्याला कमीत कमी 1600 ते जास्तीत जास्त 1800 रुपये 1800 तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। कांद्याच्या दरात चढ उतार। राज्यातील प्रमुख बाजारात सध्या कांद्याची मोठी आवक होत असून दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळतोय। पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याची आवक काल 19941 क्विंटल होती, ती आज 20000 पोहोचली असून आवक वाढूनही सरासरी भाव कालच्या तुलनेत 50 रुपयांनी वाढून आज 1800 रुपयांवर गेला। बाजारात आज कांद्याला 600 ते 2607 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। तर सोलापूर बाजारात कांद्याची आवक 14669 क्विंटलवरून 16736 क्विंटल पर्यंत वाढली असली तरीही सरासरी भाव 1500 रुपयांवर स्थिरच होता। बाजारात आज 100 ते 3000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला। तसंच चांदवड बाजारात मात्र आवक 10684 क्विंटलवरून 10000 क्विंटल पर्यंत कमी झाली। तसंच सरासरी भावही 10 रुपयांनी किंचित घसरून 1720 रुपयांवर आला। दरम्यान बाजारात आज कांद्याला 250 ते 2290 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला।
एकूणच पिंपळगावमध्ये बाजारात तेजी, सोलापूरमध्ये स्थिरता आणि चांदवडमध्ये किंचित मंदी अशी स्थिती होती. केळीच्या दरात स्थिरता. केळी बाजारात आज केळीच्या आवकेत मोठे बदल झाले असले तरी काही ठिकाणी सरासरी भाव स्थिर राहिल्याने केळीचा बाजार स्थिरावलेला दिसला. यावल बाजारात नंबर 1 केळीची आवक कालच्या 14,000 क्विंटलवरून थेट 5,650 क्विंटलवर घसरली. पण आवक एवढी घटूनही सरासरी भाव 2,410 रुपयांवर कायम राहिला. त्यामुळे बाजारात आज केळीला 2,400 ते 3,100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर नाशिक बाजारात भुसावळी केळीची आवक 80 क्विंटलवरून 90 क्विंटलवर झाली. तर सरासरी भाव 1,500 रुपयांवर स्थिर राहिला. त्यामुळे आज बाजारात 700 ते 1,700 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. दोन्ही बाजारात सरासरी दरात कोणताही बदल न झाल्याने आज केळीचे बाजारभाव स्थिर होते.